हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप टेस्टी आणि सगळ्यांच्याच आवडीची अशी ढाबा स्टाईल पनीर भुर्जीची रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप आणि खूप साऱ्या टिप्स सहित अगदी ढाब्यावर मिळते तशी पनीर भुर्जी घरी कशी बनवायची ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर गॅसवर मी एक लोखंडाचा तवा ठेवला आहे आणि आता या तव्यावर मी 3 चमचे बेसन घालत आहे आणि हे बेसन आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपले बेसनही आता भाजून झाले आहे। आता मी ते एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेत आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला हे सर्व टाकून आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी ताजे फेटलेले दही घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाव कप पाणी देखील घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपले मसाल्याचे बॅटर तयार आहे। आता याला आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊ। आता गॅसवर मी एक लोखंडाची कढई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढे तेल आणि 2 टेबलस्पून एवढे साजूक तूप घालत आहे। तर तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी बटर देखील घालू शकता। आता आपले तेलही छान तापले आहे। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढी आले लसूणची पेस्ट घालत आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आलं लसूण थोडं परतल्यानंतर त्यात मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घालत आहे। आता हा कांदा आपल्याला जास्त ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचा नाहीये, तर ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि लाईट गोल्डन कलर येईपर्यंत याला आपण परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा कांदा आता छान परतलेला आहे। आता यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो उभे चिरून घालत आहे। टोमॅटो लवकर परतला जावा म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि आता यावर झाकण ठेवून टोमॅटो मॅश होईपर्यंत आपल्याला याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। आता मी यामध्ये 2 हिरव्या मिरच्या स्लीट करून घालत आहे। हिरव्या मिरच्या घालणे पूर्णपणे टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकता। आता यावर झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला शिजू देणार आहोत। दोन 3 मिनिट परतल्यानंतर यामध्ये मिक्स करून ठेवलेले मसाल्याचे बॅटर घालायचे आहे। आता याला छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, हा मसाला परतला आहे, पण आपल्याला हा मसाला आणखी थोडे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून दह्याचा आंबटपणा निघून गेला पाहिजे आणि हा मसाला जळू नये म्हणून यामध्ये मी थोडे पाणी घालत आहे। आपला मसाला परतून होईपर्यंत आपण पनीर क्रश करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम पनीर घेतले आहे आणि त्याला हातानेच मी क्रश करून घेत आहे। तुम्ही इथे पनीर किसणीने किसून देखील घेऊ शकता। याप्रमाणे मी सर्व पनीर क्रश करून घेतले आहे आणि इकडे आपला मसाला देखील छान परतला आहे। तुम्ही बघू शकता तेलही छान सुटलेले आहे। आता हे पनीर आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे थोडे थोडे करत गरम पाणी घालायचे आहे। आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे शिजल्यानंतर हे आणखी थोडे घट्ट होईल म्हणून यामध्ये मी आणखी थोडेसे गरम पाणी घालत आहे।
या स्टेजला आपण मीठ चेक करून मीठ जर कमी वाटले असेल तर यामध्ये आपण मीठ ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर याला एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले आणि पनीर एकजीव होईल आणि आपली भुर्जी देखील छान टेस्टी होईल। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरच्या घरी तयार आहे। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खरंच खूप टेस्टी होते, तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडेल। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गार्निशिंगसाठी मी वरून थोडेसे पनीर किसून घालत आहे आणि तयार आहे आपली ढाबा स्टाईल स्ट्रीट स्टाईल अमृतसरी पनीर भुर्जी घरच्या घरी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। आपली भुर्जी तयार आहे। आता आपण यासोबत खाण्यासाठी पाव भाजून घेणार आहे, तर त्यासाठी मी तव्यावर थोडेसे तूप घालत आहे। तुम्ही इथे बटरचा वापर देखील करू शकता। त्यानंतर यावर थोडीशी भुर्जी घालायची आहे आणि याला मिक्स करून यावर कट करून घेतलेले पाव घालायचे आहे आणि दोन्ही साइडनी छान भाजून घ्यायचं आहे। पावाला वरच्या साइडने देखील मी थोडेसे तूप लावून घेत आहे। एवढा छान सुगंध पसरला आहे घरभर की मी तुम्हाला सांगू शकत नाही। खरंच खूप टेस्टी झाली होती ही पनीर भुर्जी। तर तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडेल आणि तुम्ही याला रोटी, नान किंवा कुलच्या बरोबर देखील सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।